बघा, जर x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 25 अँड y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 40, तर खालीलपैकी कोणता पर्याय नेहमी सत्य असेल असा प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो, गणित म्हणते की x हे 25पेक्षा लहानही असू शकतात. खालचं हे जे संयोग चिन्ह वापरलं त्याचा अर्थ असा, x हे 25च्या बरोबरीचे सुद्धा असू शकतात. y 40पेक्षा लहानही असू शकतात. खालचं चिन्ह विचारात घेतलं तर y हे 40च्या बरोबरीचे सुद्धा असू शकतात. अशा कंडिशनमध्ये खाली दिलेल्या पर्यायापैकी नेहमी सत्य असणारा पर्याय कोणता असेल? x हे 25च्या बरोबरीचे असू शकतात हा अर्थ याच्यामध्ये दडलेला आहे आणि y हे 40च्या बरोबरीचे असू शकतात इथं हा सुद्धा अर्थ दडलेला आहे. या दडलेल्या अर्थावरून आम्ही x म्हणजे 25 आणि y म्हणजे 40 असं संबोधू शकतो. लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ y हे काय आहेत? x पेक्षा लेकरांनो मोठे आहेत. मात्र हे चिन्ह इथं काही कुठे दिसत नाही. y x पेक्षा काय आहेत? मोठे आहेत. हे चिन्ह काही इथं दिसत नाही. मग आम्ही काय करायचं की y x पेक्षा y हे x पेक्षा कितीने मोठे आहेत असा प्रश्न मनाशी विचारायचा. y x पेक्षा मोठे आहेत. मग आम्ही असं म्हणू शकतो की या y मधून जर x वजा केले, y जर लेकरांनो 40 आहेत आणि x म्हणजे जर 25 आहेत, तर 15 हे जे उत्तर प्राप्त झालं याचा अर्थ y x पेक्षा 15 मोठे आहेत. मग याला आम्ही असं समीकरण स्वरूप दाखवू शकतो की y वजा x म्हणजे या दोघांमधील फरक हा काय आहे? 15 आहे. ओके. मग आता अशा पद्धतीचं बी चिन्ह इथं कुठं नाही. इथं आहे परंतु हे अशा पद्धतीचं आहे. इथं म्हणते की y x पेक्षा इथं मोठे आहेत, मात्र 15पेक्षा लहान असू शकतात, 15च्या बरोबरीच्या असू शकतात. या पर्यायाचा जर विचार डोक्यात घेतला तर याचा ॲन्सर लेकरांनो ॲक्युरेट हेच येते. कसं ते समजून सांगतो. लक्षात घ्या. हे उत्तर तुमच्या या प्रश्नाचं हमखास येते. कसं येते? बाकीचे ऑप्शन आपण त्याचा पडताळा घेतला म्हणजे बघा, पहिलं जे पर्याय आहे x काय म्हणते? मोठे आहेत y पेक्षा. आता x म्हणजे 25 आहेत. 25 40पेक्षा मोठे आहेत का? नाही. पहिला पर्याय चुकीचा. y वजा x, आता हे पहिला पर्यायाचा गाशा गुंडाळा. y वजा x लहान आहेत 15पेक्षा असं हे दुसरा पर्याय म्हणते. आता y म्हणजे काय आहेत लेकरांनो? 40 आहेत. x म्हणजे 25 आहेत. हे 15पेक्षा लहान आहेत म्हणते. आता 15पेक्षा हे 15 लहान म्हणजे हे इथं बरोबर चिन्ह पाहिजे होतं. हाही पर्याय बसत नाही. आम्ही उत्तराचा हा पर्याय निवडला. असू द्या. या शेवटच्या पर्यायाची पडताळणी करू. x अधिक y आणि मोठे असू शकतात, बरोबर असू शकतात 65च्या. x म्हणजे 25 लेकरांनो आणि y म्हणजे जर 40 आहेत तर ही सुद्धा गोष्ट इथं जमेना. 40 आणि 25 65 व्हायला लागले. 65 हे 65च्या बरोबरीचे असू शकतात म्हणजे आहेतच, मात्र मोठे कसे होतील हो? त्याच्यामुळं हाही पर्याय नाही, हाही पर्याय नाही आणि हा सुद्धा नाही. आता ह्याची भानगड अशी, गणित काय म्हणते की हे इथं आम्ही काढलं y वजा x, उत्तर काय आलं? 15 आलं की बाबा 40मधून
25 वजा केले 15 आले. वायची किंमत 40, एक्सची 25. या दोन पदामधील फरक 15 आहे. मग हा फरक 15पेक्षा कमी असू शकतो, 15च्या बरोबरीचा असू शकतो. हा फरक 15च्या बरोबरीचा आहे लेकरांनो, लक्ष द्या. या दोन्ही चिन्हाचा विचार करता या तुमच्या विचारल्या प्रश्नाचा योग्य पर्याय कोणता? पर्याय क्रमांक सी, वाय वजा एक्स यामधील फरक हा 15पेक्षा कमी किंबहुना 15 इतका ॲक्युरेट असू शकतो. ही संभाव्यता आणि योग्यता पर्याय क्रमांक सीमध्ये दिसते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सी. ओके. संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.